नमस्कार. आज आपण बनवतोय पावभाजी आणि लहान असोत की मोठी, पावभाजी आवडत नाही असं कोणीही नाही. सगळ्यांना पावभाजी आवडते आणि पावभाजीच्या निमित्ताने आपल्या पोटामध्ये भरपूर साऱ्या भाज्या जातात. आणि सध्या आता मटार मिळत आहेत बाजारात, फ्रेश मटार. तर एरवी आपल्याला मिळत नाहीत. पावभाजी करायची असेल तरीसुद्धा वाटाणे भिजू घालून आपल्याला भाजी करावी लागते. पण आता फ्रेश मटार मिळत आहेत, त्यामुळं पावभाजी ही खाल्लीच पाहिजे. आणि माझ्या मते पावभाजी हेल्दी रेसिपी आहेत. खूप साऱ्या भाज्या पोटात जातात त्यामुळं, पाव सोडले तर. आणि त्यासाठी मी घेतले आहेत फ्रेश मटार, 2 टोमॅटो घेतले आहेत छोटे छोटे, बटाटा, फ्लावर आणि शिमला मिरची घेतलेली आहे 1 मोठी, कांदा, गाजर आणि आपल्या पावभाजीला छान कलर यावा म्हणून बीट घेतलेला आहे आणि बारीक कापून घेतलेला आहे. तुम्ही किसूनसुद्धा घेऊ शकता बीट. आता ह्या सगळ्या भाज्या आपल्याला अगोदर शिजवून घ्यायच्या आहेत. तुम्ही दुसऱ्या अजून भाज्यासुद्धा ॲड करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. तर आता मी सगळ्यात आधी बीट टाकून घेतलं, त्यानंतर टाकले मटार, त्यानंतर टाकले टोमॅटो, बटाटा, फ्लावर आणि शिमला मिरची, गाजर आणि कांदा. आता हे सगळं आपल्याला छान 3 शिट्ट्या काढून शिजवून घ्यायचं आहे. आणि त्यासाठी बरोबर मापात पाणी टाकायचं. जास्त पण नाही टाकायचं आणि कमी पण नाही टाकायचं. भाज्या शिजतील एवढं मापात टाकायचं. त्यानंतर मीठ टाकलं, कुकरचं झाकण लावून घेतलं मी आणि गॅसवर ठेवून बरोबर 3 शिट्ट्या काढून घेतल्या. 3 शिट्ट्यामध्ये भाज्या एकदम छान शिजतात आणि तुम्ही बघू शकता आपल्या भाज्या खूप छान शिजलेल्या आहेत. आता मी सर्व भाज्या एका टोपल्यामध्ये काढून घेतलेल्या आहेत आणि भाज्या गरम असतानाच मॅश करायच्या, म्हणजे छान बारीक होतात. अगोदर थोडीशी चमच्याने हलवून वाफ काढून घ्यायची, म्हणजे वाफ पण आपल्या हाताला लागणार नाही. आता बघा भाज्या छान मॅश होत आहेत आणि आता सगळ्या भाज्या मॅश करून झालेल्या आहेत माझ्या, हे बघा तुम्ही. आणि आता आपण करून घेऊ फोडणी. तर फोडणीसाठी टाकून घेतलं तेल आणि त्यानंतर आलं, लसूण आणि कोथिंबीर ह्या तिन्हीची पेस्ट करून घेतली होती मी. खलबत्त्यामध्ये कुटून घेतलं होतं तिन्ही. तर ते टाकलं आहे आणि आलं, लसूण आणि कोथिंबीर छान फ्राय झाल्यानंतर आपण टाकणार आहोत मिरची पावडर. आणि मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता, तुम्हाला किती तिखट पाहिजे त्यानुसार. आणि त्यानंतर मी टाकला पावभाजीचा मसाला. आता मिरची पावडर आणि पावभाजी मसाला छान तेलामध्ये मिक्स करून घ्यायचा आणि गॅस बारीक ठेवायचा, नाहीतर आपला मसाला आणि मिरची पावडर जळू शकते म्हणून. आणि त्यानंतर लगेच आपण ज्या भाज्या मॅश करून घेतल्या होत्या त्या टाकून द्यायच्या. आता भाज्यासुद्धा छान मिक्स करून घ्यायच्या सगळ्या. आणि आता छान भाज्या मिक्स झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकता भाजीला कलरसुद्धा छान आलेला आहे. आणि आता भाजी आपल्याला 5 मिनटं शिजवून घ्यायची आहे आणि त्यासाठी थोडंसं पाणी टाकायचं. आपण जे मॅश करायला पातेलं घेतलं होतं का मी, त्यामध्येच थोडंसं पाणी टाकलं आणि ते भाजीला टाकलं. आता पाणी टाकून थोड्या वेळ 5 मिनटासाठी भाजी शिजू द्यायची आणि गॅस कमी ठेवायचा भाजी शिजताना. आणि मीठ टाकून घ्यायचं. आता आपण अगोदर भाज्या शिजायला टाकल्या का तेव्हा टाकलं होतं आणि आता दोन्ही मिळून व्यवस्थित मापात मीठ टाकायचं. थोडीशी चव घेऊन पाहिजे आणि मीठ टाकायचं. आता 5 मिनटं झालेली आहेत भाजी शिजायला टाकून. आणि त्यानंतर मी टाकलं आहे बटर. बटरशिवाय पावभाजी अपूर्ण आहे. पण तुम्हाला जर बटर नसेल टाकायचं ना, तर घरचं तूप टाकायचं, खूप छान लागते. बटरऐवजी घरचं तूपसुद्धा तुम्ही टाकू शकता, गावरान तूप. आणि तुम्ही बघू शकता आपली पावभाजी खूप छान झालेली आहे. जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही, अशीच करायची. आणि बटर टाकून 2 मिनटं गॅसवर ठेवली भाजी मी आणि तुम्ही बघू शकता अजून छान कलर आलेला आहे आणि खूप छान दिसत आहे. तुम्हाला ही पावभाजीची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगा. आवडली असेल तर लाईक करा, नसेल आवडली तर तेही सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.